नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। बोईसरमध्ये एकाच मांडवात 175 आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि पालघर तालुका आमदार राजेंद्र गावित विवाहास उपस्थित। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लग्न होणाऱ्या जोडप्यांना दूरध्वनीवरून दिल्या शुभेच्छा। पहा यावेळेस आयोजक जगदीश दोडी आणि प्रताप सरनाईक काय म्हणाले। आपण पाहत राहा निर्भीड समाचार। सर, आधार प्रतिष्ठान आणि शिवसेनेकडून आज सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। काय सांगाल या आयोजनाबद्दल? मी जगदीश दोडी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा करतो आणि त्यांच्या कामाचं कौतुकही करतो की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून अतिशय चांगली योजना त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये राबवली आणि जवळजवळ 4,500पेक्षा जास्त आदिवासी समाजातील तरुण तरुणींचे विवाह त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून घडवून आणले। आज शिंदे साहेबांना ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं, परंतु मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला ते त्या ठिकाणी असल्याकारणाने येऊ शकले नाही, म्हणून त्यांनी शुभेच्छा फोनवरून सगळ्या जनतेला दिलेल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या मनातल्या भावनासुद्धा काय आहे आदिवासी समाजातल्या ह्या अशा अतिशय चांगल्या उपक्रमाबद्दल हे सुद्धा आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे। आणि प्रामुख्यानं जगदीश दोडी असू द्या किंवा शिवसेनेचे आमचे सगळे सहकारी असू द्या, या जिल्ह्याचे आमचे नेते जे संपर्क प्रमुख म्हणून काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत ते रवींद्र फाटक आहेत, आमचे जे पालघर जिल्ह्याचे आपल्या सगळ्यांचे लाडके गावित साहेब आमदार म्हणून काम करत आहेत ते, आणि सगळे आमचे जिल्हाप्रमुख अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना असंच समाजसेवेचं व्रत सगळ्यांनी हाती घेतलेलं आहे। त्यामुळे जगदीश दोडींच्या ह्या कार्याला आम्ही सलाम करतो। सर, यापूर्वीच्या दौऱ्यात आपण पालघर जिल्ह्याला स्वतंत्र RTO ऑफिस देणार असल्याचं सांगितलं होतं, आज JR घेऊन आला तिथे ही वस्तुस्थिती आहे। शिवसेनेचे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे सहकारी म्हणून काम करतो आणि दिलेले शब्द पाळण्याचं जे काम आहे आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे। बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारे आम्ही लोक आहोत। त्यामुळे जेव्हा 9 एप्रिलला मी पालघर जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून जेव्हा लोक दरबार घेतला होता त्यावेळेस काही नागरिकांनी आमच्याकडे गाऱ्हाणी मांडली आणि पालघर जिल्ह्यामध्ये RTOचं कार्यालय असावं असे मागणी केली। मी ताबडतोब पाठपुरावा केला आणि कालच मी माननीय मुख्यमंत्र्यांची सही त्यावर घेतली आणि आज JR काढून तो JR पालघरच्या जनतेला आज अर्पण केलेला आहे। आणि एवढंच करून मी थांबलो नाही, तर पुढेही मी माझ्या सगळ्या RTOच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की आता JR आला आहे म्हणून थांबू नका, पुढे आचारसंहिता ह्या निवडणुकांच्या माध्यमातून लागणार आहे। तर तत्पूर्वी म्हणजे पालघर जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट रोजी झाली, त्याच दिवशी जर पालघर जिल्ह्याच्या RTOचं भूमिपूजन आपण करू शकलो तर त्या माध्यमातून तुम्ही तयारी करा आणि तशा प्रकारची 70 दिवसाचा अवधी मी ह्या आमच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे। निश्चितपणे लवकरात लवकर त्या इमारतीचं सुद्धा आम्ही भूमिपूजन करू आणि लवकरात लवकर ती इमारत कशी पूर्ण होईल याची सुद्धा आम्ही दक्षता घेऊ। सर, पालघर जिल्ह्यामध्ये मुंबई वडोदरासारखा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या कामासाठी ज्या कंत्राटदार कंपन्यांचे ज्या वाहनं आहेत मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे RTOचे नियम डावळून वाहतूक केली जाते। बघा, RTOचे नियम हे प्रत्येकाला पाळावेच लागतील। शासकीय नियमाची पायमल्ली जो कोणी करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। अशा प्रकारच्या जर काही तुमच्या तक्रारी असेल तर आमच्या RTOकडे द्या। निश्चितपणे मी RTOला सांगतो की संबंधित कोणी कंपनी किती मोठी असू द्या त्याच्यावर कारवाई ही कायदेशीर झाली। सर, आज किती जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न करण्यात आला आणि यामागचा मूळ उद्देश काय? आजच्या सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये 151 वधूवरांचा आपण लग्न सोहळा ठेवला होता। प्रामुख्याने 151च्या ठिकाणी 175 वधूवरांनी या ठिकाणी सामुदायिक विवाहामध्ये लग्न लावून घेतलेलं आहे। या सामुदायिक विवाहाची वैशिष्ट्यता ही आहे की मागचे 8 महिने या जिल्ह्यातला आदिवासी हा इतर राज्यामध्ये इतर शहरांमध्ये कामधंद्याच्या निमित्ताने रोजगाराच्या निमित्ताने गेलेला असतो आणि मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो घराकडे येत असतो। आल्यानंतर घरातल्या जी तरुण वयात आलेली मुलं मुली असतात त्यांची लग्न करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यावर जो कमवून आणलेला पैसा असतो तो खर्च केला जातो आणि तोच नेमका पैसा त्यांचा वाचावा या उद्देशाने आपण या मे महिन्यामध्ये लग्न लावत असतो। मी आपल्या समक्ष एका अज्ञात व्यक्ती नाही म्हणता येणार पण त्यांचा आभार मानलं पाहिजे। रात्री आम्ही घाबरलो होतो की वरून पाऊस पडेल, पण रात्र आणि दिवस आपण बघतायत या बोईसरच्या आजूबाजूला धोधो पाऊस पडतोय, बोईसरला पाऊस पडत नाही। म्हणजे हा सामुदायिक विवाह सोहळा
यशस्वीपणे पार पाडावा यासाठीच त्यांनी या ठिकाणी आम्हाला आणि सर्व वधूवरांना या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे। या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य आणखीन असं म्हणता येईल, या विवाह सोहळ्यांमध्ये एक लग्न लावणाऱ्या वधूवरांना मनात किंचितही असं वाटू नये की मी गरीब आहे, मी आदिवासी आहे आणि म्हणून माझं साधेपणाने लग्न लावलं जाते आणि त्याच्या मनातली ती भावना दूर व्हावी आणि म्हणून या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मंडप सजवून मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हे लग्न लावलं जाते। मला आणखीन या ठिकाणी गर्वाने सांगावं लागेल की राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, शिवसेनेचे मुख्य नेते हे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, पण तरी या जिल्ह्यातील आदिवासींवर असलेलं प्रेम पाहता त्यांनी फोनद्वारे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे आणि आजचा हा लग्न सोहळा या ठिकाणी यशस्वीपणे पार पडला। सोहळा पार पाडत असताना एकीकडे जिल्हाप्रमुख कुंदन संखे उपस्थित होते आणि वसंत चव्हाण यांचं नाव नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली उघडपणे, आपण काय सांगतो? या लग्न सोहळ्याकरिता ज्या मान्यवर पाहुण्यांना आपण बोलवतो त्यांना आपण आधी फोनवर कल्पना देतो। मी त्यांना 2 वेळा कॉल केला होता, पण त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही। ज्यांनी रिसीव्ह केला त्यांचं नाव आपण घेतलं, पण त्यांनी जर मान्यता दिली नाही तर आपण परस्पर त्यांचं नाव टाकणं हे योग्य होत नाही आणि त्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही, त्यामुळे त्यांचं नाव टाकणं राहिलं। असं काही नाही, हा शिवसेनेचा कार्यक्रम आहे। कोणाचं नाव असलं आणि कोणाचं नाव नसलं तरी त्यांनी यायला पाहिजे, त्यांनी यायला हवं होतं। या लग्न सोहळ्याकरिता माझ्या समवेत आधारचे अध्यक्ष आहेत महेंद्रसिंगजी आणि सहसंपर्क प्रमुख या ठिकाणी वैभव संखेजी आहेत। त्याचप्रमाणे या मंडपामध्ये असलेले आणि या मंडपात नसलेले शिवसेना आणि आधार प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जी मेहनत घेतलेली आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आमदारांनी सुद्धा आणि त्यांनी मला सांगितलं होतं 14 ते 24 मी या ठिकाणी नाही आहे, पण त्यांच्याशी मी बोललो होतो आणि त्यांनी सांगितलं होतं की मी असलो तर येईन आणि म्हणून त्यांचं नाव आपण टाकलं।